शेतकऱ्यांविषयी अभद्र भाषेत बोलणाऱ्या दानवेंची जीभ कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देऊ अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कदम यांनी केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 5 लाख रुपये देऊ असं म्हटलंय, पण ती व्यक्ती नांदेड जिल्ह्यातीलच असायला पाहिजे असंही राष्ट्रवादी युवकनं जाहीर केलेलं आहे। तर मनसेच्या महिला आघाडीनं दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50,000 देऊ असं म्हटलंय। जो कोणी त्यांच्या जीभ ही सतत ढळत जात आहे म्हणून जो कोणी त्याच्या जीभीचा शेंडा कापून आणील त्यांना आम्ही 5 लाखाचं बक्षीस देऊ। आणि ते 5 लाख रुपये आमच्याकडे नाहीत, पण जुन्या काळी जसं खळं जमा करायचं तसंच आम्ही हे भीक मागून 5 लाख रुपये ते जीभीचा शेंडा आणणाऱ्यास कुणीही असो तो त्याला आम्ही 5 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहोत। सदाभाऊ खोत वाट चुकलेत पण त्यांना परत आणू असं राजू शेट्टींनी माझा कट्ट्यावर म्हटलं होतं। त्याला सदाभाऊ खोत यांनी आता उत्तर दिलंय। मी कोणाच्या वाट्यावरून जात नाही तर माझी वाट मी स्वतः बनवतो अशा शब्दामध्ये त्यांनी शेट्टींना उत्तर दिलंय। ते पंढरपूरमध्ये एबीपी माझाशी बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सबुरीनं बोलण्याचा यांना सल्ला दिला। माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःच्याच वाटा निर्माण केलेल्या आहेत। मी निर्माण केलेल्या वाटेवरनं कधी चालत आलेलो नाही, त्यामुळे मला वाट घेऊन जात नाही, सदाभाऊ वाटेला घेऊन जात असतो। शिवसंपर्क अभियानाच्या पुढच्या टप्प्याची रूपरेखा ठरवण्यासाठी मातोश्री बंगल्यावरती बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। शिवसंपर्क अभियानादरम्यान कोणी कोणती भूमिका स्वीकारायची याबद्दल उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मार्गदर्शन केलं। शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे। या टप्प्यामध्ये शिवसेना नेते विदर्भातील जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। कत्तलखान्यातील बंदींबद्दल उत्तर प्रदेश सरकार बॅकफूटवर जाण्याची चिन्ह आहेत। कोणत्याही व्यक्तीला मांसाहार करण्यास सरकार अटकाव करू शकत नाही असं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाने कत्तलखान्यांना परवाने देण्याचे निर्देश दिले। त्यामुळे योगी सरकारला मोठा धक्का बसलाय। अवैध कत्तलखान्यांवरती उत्तर प्रदेश सरकारने कारवाई सुरू केली होती। सरकारच्या कारवाईविरोधात 27 याचिका दाखल झाल्या, त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले।